Check. Good morning, all. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नेहा. येतोय आवाज? चेक. गुड मॉर्निंग आंचल. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? मला एकदा जरा हो सांगा. नेहा, आंचल, बाकीचे कुठे आहेत? गुड मॉर्निंग अजय. आवाज येतोय माझा अजय? येस. गुड मॉर्निंग आशुतोष. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तो सर्वात पहिल्यांदा सर्वांचं स्वागत फिजिक्स वालामध्ये पहिल्या सेशनसाठी. मी सौरभ सोनवणे तुम्हा सर्वांना ग्रँड असं वेलकम करतो फिजिक्स वालामध्ये. आता आजपासून तर आपण ऑफकोर्स फॅमिली आहोत आणि आजपासून तुमच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्ही जे PW ला निवडलंय त्यासाठी तुमची तयारी भरभक्कम करण्याची जबाबदारी ही आमची. यात मात्र तुम्हाला देखील प्रचंड कष्ट घ्यायचे. सुरुवातीला सांगतो की ही परीक्षा प्रचंड कष्ट घेण्याची आहे. तर जर तुम्ही छानपैकी कष्ट घ्याल तर मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की मे महिन्यामध्ये होणाऱ्या तुमच्या या परीक्षेला सामोरे जात असताना तुम्ही सगळेजण ताकदीनं अभ्यासानं सामोरे जाल आणि तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित ते फळ मिळेल. तर आपण सुरुवात करूया. आज आपल्याला सिलेबस डिस्कशन करायचंय, ते सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेचं. मित्रांनो, बेसिकली आपण हाऊ टू स्टार्ट, वेअर टू स्टार्ट, वेन टू स्टार्ट या सगळ्या गोष्टींविषयी आज डिस्कशन करूया. सो यू ऑल आर व्हाईल प्रिपेअरिंग अँड दिस इज आफ्टर द सिलेक्शन, आफ्टर गेटिंग इन टू द सर्व्हिसेस. तो या तुमच्या सर्व प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्यांदा तुमच्यात आणि रस्त्यानं चालणाऱ्या लेमॅनमध्ये एक छोटासा फरक आहे. लेमॅनला काय करायचंय आयुष्यात ते माहिती नाही आणि तुम्हाला कळालेलं आहे. तर बेसिकली कॉंग्रॅच्युलेशन्स, बट हे कळणं सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी आहे. कारण कळल्यानंतर वळलं पाहिजे. आजपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं की काय करायचंय, पण मग आता जर कळलेलं आहे की काय करायचंय, तर जे करायचंय त्यासाठी तुम्ही प्रयत्न दोस्तांना सुरू करायला पाहिजे. येस. गुड मॉर्निंग निखिल. गुड मॉर्निंग योगेश. आय होप तुम्ही ते प्रयत्न आजपासून सुरू कराल. त्यासाठी तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आमच्याकडनं. मंजिल मिलेगी भटकर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. एक खूप छान म्हटलं गेलेलं इथे. तुम्ही निघा आधी प्रवासाला, तर सुरुवात करा, गोष्टी भेटतील. दिस विल टेक टाइम, बट होतील गोष्टी. तर मित्रांनो, आज आपल्याला करण्याचं काम आहे MPSC ला समजून घ्यायचं आहे. ॲज यू ऑल नो, आपण इथे आहोत. विल यू बी माय लाईफ पार्टनर. आणि इथे MPSC म्हणते ओ लेट मी थिंक, तर मला विचार करू दे. तो हमें उनके काबिल बनना है, हे मात्र मी तुम्हाला या प्रवासामध्ये नक्कीच सांगू शकेल. इथे सिलेक्शन त्याचंच होणार आहे की जो या परीक्षांसाठी फिट आहे, जो या परीक्षांसाठी मेंटली तयार आहे, जो या परीक्षांना एक्सेप्ट करतो आहे. डे वनला तुम्हाला हे पण मी सांगेन की या परीक्षांना बिलकुल कोणत्याही गोष्टीत निगेटिव्ह बोलू नका. बरेच विद्यार्थी MPSCचा टाइम टेबल मागे पुढे झालं की लगेच शिवाय द्यायला सुरुवात करतात. तसलं कधीच करू नका. दिस इज युअर फर्स्ट अँड लास्ट लव, सो यू शुड ट्रीट इट लाईक इट इज युअर लव. हे तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे, तर मग तुम्ही त्याला अगदी त्याप्रमाणेच ट्रीट करायला पाहिजे. ऑफकोर्स ही एक परीक्षा आहे,
पण ही परीक्षा तुम्हाला प्रिपरेशनच्या दिवसांमध्ये एक चांगला माणूस बनवू शकते, हे मी माझ्या 15 वर्षांच्या एक्सपिरियन्सने नक्कीच तुम्हाला सांगू शकतो. मित्रांनो, हा म्हणतोय बघा, सर सांगताय त्याप्रमाणे खेळ समजून घ्या, नाही तर माझ्यासारखे हाल होतील. आता मी हे का सांगतोय ते पण समजून घ्या. हा माहिती ना तुम्हाला, बाबर द किंग. हे किंग फुंग काय नाही, तो हे पाकिस्तानचे येडे प्लेयर आहेत हे. हा बाबा स्लिपला उभा होता, तिथे कीपर होता, बॅट्समन बॅटिंग करत होता, आणि बॉल मारल्यानंतर एक बॉल थायपॅडला लागला आणि बॉल लेफ्ट कडे ट्रॅव्हल करायला लागला. तर कीपरने हातातला ग्लोव्ह काढला आणि कीपर बॉलकडे पळायला लागला. हा स्लिपला होता, यानं कीपरचा हँड ग्लोव्ह घातला आणि बॉल मारला. क्रिकेटमध्ये ज्याचे शस्त्र त्यानेच वापरायचे असतात, दुसरा नाही वापरू शकत. अंपायरने हे बघितलं आणि 22चे 5 रन समोरच्या टीमला दिले. म्हणून मग मी इथे म्हटलेलं आहे की आधी नियम समजून घ्या, खेळाचे नियम समजून घ्या. कोणताही खेळ खेळत असताना आज आपण पहिल्या दिवशी भेटलो, तर मग पहिल्या दिवशी आपण हा खेळ समजून घेऊया की नक्की आपण ज्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आता तयारी करतो आहोत, तो खेळ काय आहे. म्हणून मी म्हटलं इथे की तुम्ही सगळ्यांनी आधी खेळ समजून घ्या. तर हे बघा, ही 2024 ची ऍड आहे. 2024 पासून परीक्षा ज्या आहेत त्यांच्यात मोठे चेंजेस झाले. महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी संयुक्त पूर्व परीक्षा असं आपल्या परीक्षेला नाव दिलं जातं. आणि यात सामान्य प्रशासनाद्वारा राज्यसेवा, याच्यामध्ये सर्व जनरलिस्ट पदं असतात. मृदा आणि जलसंधारण विभागाकडनं महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, महसूल आणि वन विभागाकडनं महाराष्ट्र वन सेवा या परीक्षा होत असतात. तर आता हे जुनी पद आहेत, पण यात गट ब आणि गट अ आणि गट ब यासाठी तुम्हाला राजपत्रित म्हणजे गॅझेटेड पदासाठी परीक्षा आहे. गॅझेटेड असं पद आहे की ज्याच्यावरती इलेक्शन नंतर आदरणीय राज्यपाल महोदयांची सही होत असते, प्रॉपरली गॅझेट पोस्ट होत असतं. या अधिकाऱ्यांना सेवेतनं बडतर्फ जरी करायचं असेल तर त्याच्यासाठी संविधानाचं आर्टिकल 311 फॉलो करावं लागतं. यांची अपॉइंटमेंट इझी आहे, यांना कामावरनं हाकलणं तेवढंच इम्पॉसिबल आहे. मित्रांनो बघा, साधारणतः तुम्हाला अशा पद्धतीमध्ये ऍड आल्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी दिला जात असतो, जो साधारण 20 दिवसांचा असतो. मग तुम्हाला ऑनलाईन पैसे भरायचे असतात. तुम्ही चलनाद्वारा पण पैसे भरू शकतात, पण या गोष्टीकडे कधीच वळू नका. आणि मग तुम्हाला अंतिम मुदत दिली जात असते. मग अक्षय कुमार काय म्हणतात बघा, पास होने के लिए ये सब लगता है रे बाबा. तर याची जरा प्रिपरेशन आजपासूनच चालू करून ठेवा, कारण जशी ऍड येईल तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागणार आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, आणि हे सगळंच्या सगळं तुम्हाला ई फॉर्म मध्ये ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला PDF फॉर्म मध्ये हे सगळंच्या सगळं लागणार आहे. ठीक आहे, लेस दॅन 50 KB. यात आता डोमिसाईल प्रूफ असणं तुमच्या सगळ्यांकडे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे डे 1ला मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अगदी कागदपत्रच तयार करून घ्या. बरेच पोरं त्यांना ऍड आल्यानंतर जाग येते की अरे सर हे लागतंय का. तसं न होतं तुम्ही आधीच तयार करा. डोमिसाईल हे तुमचं महाराष्ट्रातला अधिवास आहे, एकदाच काढावं लागतं, परत परत काढत नाही. आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी एकत्र यायला लागलेलं आहे. हे बघा, एज ऑफ, सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल, आता सगळं एकत्र यायला लागलेलं आहे. एकदाच काढावं लागतं, परत परत काढण्याची गरज ते पडत नाही. हे नसल्यास तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळणार नाही. मग इथे महिला आरक्षण असू दे, तुम्ही ओबीसी आरक्षण मागत असू द्या, कोणत्याही प्रकारचं आरक्षण मागत असू द्या, जर तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या परीक्षांसाठी इथे
तुम्हाला आरक्षण मिळणार नाहीये. आता फॉर्म भरताना डोमिसाईलला तुम्हाला येस करायचं आहे. किती लोकांनी एमपीएससी वरती स्वतःची प्रोफाईल तयार करून झालेली आहे? झाली असेल तर एकदा हो म्हणा. नसेल तर नाही म्हणा. जर समजा फिमेल कॅन्डिडेट असेल आणि तिच्याकडे जर डोमिसाईल नसेल मित्रांनो, तर त्या फिमेल कॅन्डिडेटला ओपन मेलच्या कट ऑफमध्ये सामोरे जावं लागतं बरं का. त्यामुळे मग हे डोमिसाईल तुमच्याकडे असणं जास्त महत्वाचं. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल ह्याला ओबीसी एनसीएल असं म्हणतात. फर्स्ट टाइम आहे ना? येस. मग ज्यांचं फर्स्ट टाइम आहे त्यांनी तर खूप जास्त पद्धतीत माझं ऐका व्यवस्थित. मी जे सांगतोय ते मी जे तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन देतोय ते खूप जास्त महत्वाचे. जे फर्स्ट टाइम आहे त्यांनी, ज्यांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरले आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट खूप इसेन्शियल आहे. केंद्र आणि राज्याचं दोन्ही काढून घ्या. एकदाच जेव्हा जाल तेव्हा दोन्ही काढून घ्या, म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या पण परीक्षा देत असाल तर तुम्हाला ते उपयोगी पडेल. तर ओबीसी एनसीएल खूप जास्त महत्वाचं आहे. हे तुमच्या परीक्षेच्या आधी काढा. ह्याच्यासाठी तुम्हाला आधी इन्कम सर्टिफिकेट काढावं लागतं, उत्पन्नाचा दाखला, आणि ते काढल्यानंतर मग एनसीएल निघतं. त्यामुळं ह्याला साधारण 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळं परीक्षा येण्याच्या आधी या एनसीएलच्या कामाला लागून जा. नोट्स घेताय ना तुम्ही मी काय सांगतो त्याच्या? हे खूप महत्वाचं आहे. परीक्षा अभ्यास सुरू करण्याच्या आधी याच्याकडे लक्ष द्या. एनसीएल खूप गरजेचं आहे, जे विद्यार्थी ओबीसी आहेत त्यांच्यासाठी तरी. ईडब्ल्यूएस फिमेल किंवा मेल उमेदवारांना वेगळं एनसीएल सर्टिफिकेट लागत नाही, कारण एनसीएल म्हणजेच हे तुम्ही नॉन क्रिमिनलच्या खाली आहे असं आहे. पण मग त्याची व्हॅलिडिटी असते, 31 मार्च पर्यंतच असतं आणि ते दरवेळेला काढावं लागतं. तर तुमच्यातले जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधनं असतील त्यांनी याची काळजी घ्या. ओपन फिमेल म्हणजे खुल्या प्रवर्गातनं जर महिला असतील तर 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना एनसीएल 30% प्रमाणपत्र लागतं, आणि ते देखील एकाच वर्षाच्या व्हॅलिडिटीचं असतं. त्यामुळे आपल्या इथल्या ज्या गर्ल्स आहेत त्यांनी कृपया महाई सेवा केंद्रात जावं आणि त्यातनं हे सगळ्या सर्टिफिकेटची पूर्तता करून घ्यावी. MSCIT सर्टिफिकेट हे निवड झाल्यानंतर लागतं, लगेच लागत नाही. तुमची निवड झाली की त्याच्यानंतर 2 वर्षात ते तुम्हाला सबमिट करायचं असतं. मग आमचं सजेशन असेल की जर तुम्ही फक्त राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर लगेच याचा क्लास बेस लावू नका, गरजेचं नाही. टायपिंग सर्टिफिकेट हे फक्त गट क परीक्षेसाठी लागत असतं. गट अ परीक्षेसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. पण मग जर तुम्ही सगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असाल तर मी सजेस्ट करेन की इंग्लिश आणि मराठी 40-40 करून घ्या. तुमची तयारी असेल, तुमच्या हातात वेळ असेल तर मी असं म्हणतोय, कारण क्लरिकल टायपिस्टच्या जागा ह्या भरपूर येतात आहेत. तुम्हाला ह्याचा फायदाच होईल. GCC-TBC नावाचं सर्टिफिकेट आहे, तुम्ही त्याच्याकडे वळलं पाहिजे. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स असं त्याला म्हटलं जात असतं. 40-40 करून घ्या ज्यांना हवा असेल त्यांना. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे लागत नाही. राज्यसेवा परीक्षेसाठी हे टायपिंग सर्टिफिकेट कामाचं नाही. परत एकदा सांगतो, सरकारी नोकरी किंवा PSU मध्ये लागल्यास तुम्हाला NOC लागते. तुमच्यातलं कोणी इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, इंडियन आर्मी मध्ये असेल किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मध्ये असेल किंवा महाराष्ट्र शासनामध्ये कोणी नोकरी करत असेल तर तुम्हाला सरकारची नो ऑब्लिगेशन सर्टिफिकेट, की आम्ही परीक्षा देतोय
त्याच्यासाठी सरकारला काही ऑब्लिगेशन नाही. हे सर्टिफिकेट डे 1 लाच काढून घ्या. इलेक्शन नंतर जर तुम्ही तोंड उचलत तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत जाल की साहेब आम्हाला NOC द्या, तर त्यावेळेला अडवणूक होऊ शकते. त्यामुळे कृपया याची तयारी आतापासूनच ठेवा. आता ज्या लोकांनी अजून MPSC वरती स्वतःचं प्रोफाईल तयार केलेलं नाही त्यांनी सही आणि फोटोची योग्य पद्धती लक्षात घ्या. फोटो 4.5 बाय 3.5 सेंटीमीटर आणि याची जी साईज आहे ती 50 KB पर्यंत असली पाहिजे. पुढे जे सॉलिड बॅकग्राऊंड आहे म्हणजे पाठीमागचं बॅकग्राऊंड हे प्रेफरेबली ब्लू, ग्रीन किंवा रेडच पाहिजे. हे मी सांगितलेलं नाही, हे MPSC ने सांगितलेलं आहे. उठला तो फोटो उचलून चिटकवून टाकू नका. MPSC ला काय हवंय ते बघा आणि ते लावा. Scanned copy of applicant's signature should be following specification. हे MPSC ने दिलेलं आहे. हे स्पेसिफिकेशन फॉलो करणं नेसेसरी आहे. एक मिनिट हा बघा काय काय स्पेसिफिकेशन. ऍप्लिकंट शुड साइन with black ink on blank white page paper and get signature scanned. बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे. समजा हे बॅकग्राऊंड आहे, हे व्हाईट पाहिजे आणि नीट म्हटलेलं आहे बघा, ब्लॅक इंकच वापरायची आहे. निळी इंक चालणार नाही, ब्लॅकच इंक वापरायची आहे. ब्लॅक इंक ही काळ्या पेनानीच करायची आहे. समजलं? हे सगळं बेसिक आहे. जे बेसिक तुम्हाला मी आता सांगतोय. मी म्हणलो तुम्हाला आधी खेळाचे नियम समजून घ्या. पुढे प्रॉब्लेम येण्यापेक्षा आत्ताच प्रॉब्लेम सॉर्ट आउट करा. पुढे scanned signature should not have any other content such as watermark, name, मोबाईल नंबर. ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नको. फक्त तो ब्लँक व्हाईट पेज आणि त्याच्यावरती ब्लॅक सही. समजलं? दुसरं काहीच नको. सिग्नेचर मस्ट बी स्क्राइब्ड ओनली बाय ऍप्लिकंट, नॉट बाय एनी अदर. तुमची सही पाहिजे, दुसरी कोणाचीही नको. फोटोग्राफ जसं मी तुम्हाला सांगितलं 3.5 बाय 1.5 सेंटीमीटरचा पाहिजे. मॅक्सिमम साईज 50 KB ची पाहिजे. हे सगळं आत्ताच करून ठेवा. तो फोटो .jpg किंवा .jpeg फॉर्मॅट मध्येच पाहिजे. शेवट तो फोटो जो तुम्ही टाकता आहात त्या फोटोचे हाच कॅरेक्टरिस्टिक्स मॅक्झिमम पाहिजे. म्हणजे जसं मी जर कॉपी स्कॅन केला तर सौरभ एवढं बस झालं, त्याच्यापेक्षा जास्त नको. इथपर्यंत समजलंय का? असेल तर हो म्हणा, किंवा काही शंका असेल तरी सांगा मला. इथपर्यंत असेल तर मी तुम्हाला प्रॉपरली वेळ देणार आहे. कोणतीही शंका असेल तर तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकाल. इथपर्यंत क्लिअर आहे? बरेच विद्यार्थी अशा असतील जे म्हणतील की तर तुम्ही खूपच बेसिक सांगताय, खूपच बेसिक सांगता. बघा माझं म्हणणं आहे की आधी बेसिकच व्यवस्थित करा. आज डे 1 आहे, सगळं बेसिक आधी व्यवस्थित करून घेऊ, मग पुढे जाऊया. चल पुढे. जर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस मध्ये जर गडबड असेल आणि त्याला तुम्हाला अपडेट करायचं असेल तर MPSC ने ही लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID अपडेट करू शकतात. तुमचा आधार तुमच्या पॅन कार्डला लिंक पाहिजे. हे तुम्ही आजच्याच करून घ्या. आता MPSC ला समजून घेणं आणि MPSC चा अभ्यासक्रम बघणं ही आपली आत्ताची जबाबदारी. पहिले जे 10-15 मिनिटं होते ते एकदम बेसिक समजावून सांगण्यावरती मी घालवले.
तर तुम्ही जी राज्य सेवा परीक्षा देता आहात त्याच्यात सर्वात पहिल्यांदा आहे पूर्व परीक्षा, मग आहे मुख्य परीक्षा आणि मग आहे तुमची मुलाखत, ज्याला पर्सनॅलिटी इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यू किंवा तुमची ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी चेक केली जाते अशी असा इंटरव्ह्यू त्याला म्हटलं जातं. पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा आहे. साधारण 2 ते 3 लाख विद्यार्थी या पूर्व परीक्षेला अपियर होतात, ज्यात 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे जीएस, दुसरा पेपर आहे सी सॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. जीएसचा पेपर ह्याच्यात 100 क्वेश्चन असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असतो, असा 200 मार्कांचा पेपर आहे. दुसरात 80 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला असतो, असा हा पण 200 मार्कांचा पेपर आहे. हा पेपर क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे हा पेपर तुम्हाला फक्त पास करायचा आहे. साधारण तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये 40 प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडवले तरी सगळं काम बरोबर होऊन जातंय. तुम्हाला यात 66.66 मार्क पाडायचे. एवढे मार्क तुम्ही पाडले की तुम्ही पास. तरच तुमचा जीएसचा पेपर चेक होतो. तरच तुमचा जीएसचा पेपर चेक होतो. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. तुम्हाला जर सीसॅटच्या पेपरमध्ये 66.66 मार्क असतील तरच तुमचा जीएसचा पेपर चेक होतो. आता तुम्हाला स्कोअर करायचा आहे जीएस मध्ये. साधारण मागच्या वर्षांमधले कट ऑफ बघता 115 ते 120 हा सेफ स्कोअर मानला गेलेला आहे. ह्या वर्षीचा मात्र पेपर प्रचंड टफ होता, त्यामुळे कट ऑफ कमी येऊ शकतोय असं सगळीकडनं वर्णन होतंय. जोपर्यंत येत नाही त्याच्यावरती नको बोलायला. पुढे आहे मुख्य परीक्षा, साधारण 2000 मार्कांची, आणि मग आहे तुमची मुलाखत. आता मित्रांनो, ज्या कोर्स करता तुम्ही ऍडमिशन घेतलेला आहे तो म्हणजे पूर्व परीक्षेचा कोर्स. इथून पासून पुढे मी पूर्व परीक्षेवरतीच माझं डिस्कशन ठेवेन. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेपर 1 याला जीएस म्हटलं जातं, जनरल स्टडीज. पेपर 2 याला सी सॅट म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. मी सांगितल्याप्रमाणे इथे 100 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, असे 200 मार्कांचा टोटल पेपर आहे. याच्यात स्टँडर्ड डिग्री जरी म्हटलेला असेल तरी मार्क माय वर्ड्स, परीक्षेची उंची खूप जास्त आहे. या वर्षीचा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा प्रश्नपत्रिका तुम्ही काढून पाहिली की तुम्हाला समजेल की यार टफनेस आहे बरं का याच्यामध्ये. इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रश्न असतात, वरती इंग्रजी आणि खाली मराठी. 2 तासांचा वेळ असतो, सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंतचा पेपर असतो. आणि हा सगळा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला गोल काळे करायचे. पुढे सीसॅट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. तुम्ही सिव्हिल सर्वंट झालात, डेली एवढा फाईलचा गठ्ठा तुमच्या पुढे येऊन बसणार आहे, तुम्ही सगळं वाचत बसू शकत नाही. मग अशा वेळेला ती फाईल काय आहे हे तुम्हाला स्कॅन करून कळलं पाहिजे. यासाठी हा पेपर आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. यात साधारण 80 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काला आहे. आणि हा संपूर्ण पेपर 200 मार्कांचा आहे. इथे परत एकदा डिग्री म्हटलेलं आहे, पण डिग्री वरती आहे. इंग्रजी मराठीमध्ये पेपर आहे, 2 तासांचा वेळ भेटतो. दुपारी 3 ते 5 या वेळात पेपर असतो, आणि हा पण ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट मधला आहे. परीक्षा कशी आहे ते कळालेलं असेल तर कृपया मला सगळ्यांनी हो म्हणून सांगावं, कळवावं. परीक्षा कशी आहे हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर हो म्हणून सांगा.
कृपया सगळेजण प्लीज आता लेक्चरला जेवढे आहेत तेवढे सगळ्यांनी जरा प्लीज मत नोंदवावी. साक्षी थँक्यू, आचल, सोहम, योगेश, रोशनी, अजय, बाकीचे मंडळी ठीक आहे. थँक्यू सो मच. लेक्चर जरा आपण तुम्ही माझ्याशी बोलता मी तुमच्याशी बोलतो असं इंटरॅक्टिव्ह होऊ देऊया. तुम्ही इंटरॅक्टिव्ह लेक्चरसाठीच इथे पैसे भरलेले आहेत. फिजिक्सवाला तुम्हाला सगळ्या गोष्टी एका छताखाली बेस्ट स्वरूपामध्ये देत आहे. हे आपलं पहिलं लेक्चर आहे. तुमचे मित्रमैत्रिणी पण जर प्रिपेअर करत असतील तर त्यांना नक्कीच सांगा की प्रिलिम्सचा कोर्स आपल्या इथे चालू झालेला आहे म्हणून. ठीक आहे, आणि त्याला सगळ्यांनी नक्की जॉईन करून घ्या. पुढे जाऊया. भाई, तुझा सिलेबस कंप्लीट झालाय का? मी म्हणतोय काय, अभी तो मैंने स्टार्ट किया है. तर असा तुमचा आज सुरुवातीचाच दिवस आहे. हा बघा, हा आहे पूर्व परीक्षेचा सिलेबस. जीएस पेपर 1, 200 मार्क, 100 प्रश्न. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिसते इथे करंट अफेअर्स. साधारण 1 वर्षाचे करंट अफेअर्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. जून 2025 ते साधारण एप्रिल 2025 पर्यंतचे करंट अफेअर्स तुम्ही करणं अपेक्षित आहे. यात आधीचे करंट अफेअर्स तुम्हाला सगळे आपल्या फिजिक्सवालाच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. एमपीएससी वालाच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळेच्या सगळे भेटून जातील मॅक्झिम. बाकीचे पुढचे तुम्हाला ह्या बॅचमध्ये तर सगळेच्या सगळे हातातच भेटणार आहेत, त्याच्यामुळे चिंता नसेल. पुढे आहे इतिहास. आता पूर्व परीक्षेला एन्शियंट, मिडेवल, मॉडर्न सगळंच आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, इंडियन नॅशनल मुवमेंट, भारतीय इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात आणि राष्ट्रीय चळवळ, सगळं एका छताखाली करायचं आहे. तर तुम्ही एवढ्या बेसिक्स पासून सुरू करताय म्हणजे हे तर फिक्स आहे झालंय की तुम्ही पुढे सगळे टॉपिक्स पूर्ण आलेले नाहीये योगेश, टॉपिक्स पर्यंत आलेले आहे. महाराष्ट्र, इंडिया, जॉग्रफी, इथे जॉग्रफी आहे. आणि हे जे सिलेबसला टॉपिक टाकले ना अगदी त्याच्यावरती प्रश्न आहेत बरं का. फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड. मला जगात भारी टॉपिक शिकवायला इथे दुर्गेश मकवान सर आहेत या विषयासाठी. वरती स्वागत दरक सर आहेत आणि वरती आपले पठाण सर तर तुम्हाला आहेतच करंट अफेअर्ससाठी. पुढे राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी. इथे महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू. तर महाराष्ट्र आणि भारताची राज्यव्यवस्था तुम्हाला याच्यात करायची कम्प्लीट. पुढे हा माझा टॉपिक इकॉनॉमी. बिलकुल चिंता करू नका, तुम्हाला ह्याच्यात जबरदस्त तयारी करून द्यायची जबाबदारी माझी. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यात, आर्थिक आणि सामाजिक विकास. पण हे न जाता एमपीएससी खूप पुढे गेलेली आहे. त्याच्यात आता थिंकर्स वरती प्रश्न सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. पुढे पर्यावरण आणि परिस्थितिकी, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर स्पेशल सब्जेक्ट स्पेसिफिकेशन्स. पर्यावरण परिस्थिती आणि मग सर्वात शेवटी येते म्हणजे काय तर सामान्य विज्ञान. हा जीएसचा सिलेबस, 7 टॉपिक त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. व्यवस्थित कळलंय? साधारण प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला मित्रांनो इथे 13, 14, 15 प्रश्न दिसतील. व्यवस्थित कळालंय?
सर्वांना शुअर? यात पहिल्या पेपरमध्ये आपल्याला साधारणतः 120 क्रॉस करायचे आहेत. यातलं काहीच बाजूला ठेवता येणार नाहीये. नथिंग इज ऑप्शनल. एव्हरीथिंग शुड बी डन बाय यू. पुढे जाऊया. नेक्स्ट आहे पेपर 2. 200 मार्कांचा आहे आणि 80 क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. पहिला आहे कॉम्प्रिहेन्शन, आकलन क्षमता. साधारण 40 प्रश्न हे या आकलन क्षमतेवरतीच आहेत. 40 क्वेश्चन्स हे या आकलन क्षमतेवरतीच आहेत. हो, बरोबर योगेश. इंटरपर्सनल अँड कम्युनिकेशन स्किल, वैयक्तिक कौशल्य, संवाद कौशल्यांसह लॉजिकल अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ह्याच्यात एक भारी गोष्ट असते, याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यात जे बेस्ट आन्सर आहे त्याला 2.5 मार्क दिली जातात, जे सेकंड बेस्ट आहे त्याला 2, जे थर्ड बेस्ट आहे त्याला 1 आणि मग 0. असं काहीतरी. खालचे 2 मला माहिती नाही, म्हणजे मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण ते तार्किक तुम्हाला उत्तरं देता येऊ शकतात, त्याच्यात काय बिग डील नाहीये. जनरल मेंटल ॲबिलिटी, बौद्धिक क्षमता. पुढे बेसिक न्यूमरसी, नंबर्स, देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड. 10वी इयत्तेतलं ते म्हणायला आहे, पण 10वीचं काहीच येत नाही. ते सगळी त्याची आपण म्हणूया की लेवलवरती आहे. डेटा इंटरप्रिटेशन, ग्राफ्स येतात, चार्ट्स येतात, टेबल येतं, डेटा सफिशियन्सी येतं 10वीच्या लेवलचं. मूलभूत संख्याशास्त्र आणि सर्वात शेवटी मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन येतं. याचे पॅसेजेस तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असतात. मराठीचे, माफ करा, ह्याचे तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये पॅसेजेस अवेलेबल असतात. मात्र इथे मराठीचे फक्त मराठीमध्ये, इंग्रजीचे फक्त इंग्रजीमध्ये. यांचे भाषांतर अवेलेबल नसतात. ठीक आहे, ह्याच्यात भाषांतर आहेत, ह्याच्यात भाषांतर नाही. व्हेन यू कंप्लीटेड युअर एमपीएससी सिलेबस, आने दो एग्जाम को, ठोक दूंगा, है की नाही? तर हा सिलेबस खूप वास्ट आहे, मला तुम्हाला आधी सांगू दे. आजपासून पुढे जेव्हा तुम्ही जातात आहेत तेव्हा एज्युकेटर्स बरोबरच गोष्टी संपवा, असं मी तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेल. बघा, निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक प्रश्नाला 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला सोडून. म्हणजे जर तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा एक जो करेक्ट मार्क आहे तो जाणार. क्वेश्चन्स रिलेटिंग टू मराठी इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल last time in syllabus of paper 2 will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper. मग जे मी तुम्हाला म्हणालो इथे हे शेवट, यांचं काही तुम्हाला भाषांतर मिळणार नाही. ठीक आहे. इट इज मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू अपीअर इन बोथ द पेपर्स. तुम्हाला जीएस आणि सीसॅट दोन्ही पेपरमध्ये यायचे प्रिलिम्स एक्झामिनेशनला. Therefore, candidate will be disqualified in case he she not appeared in both the papers of state services prelims examination. जर तो दोन्ही पेपरला आला नाही तर तो पास झालेला आहे असं मानण्यात येणार नाही. सीसॅट कडे तुम्हाला चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. सीसॅट मधील नातेसंबंधांचे प्रश्न सोडवताना एमपीएससीचे विद्यार्थी, आठवलं का काही मूवी आठवली असेल तुम्हाला, तर हे असे काही पेपरची वेळा असतात बघा. तुम्हाला मेच्या सुरुवातीला हे टाइम टेबल फॉलो करावं लागेल. सकाळी 8:30 वाजता तुम्हाला परीक्षा केंद्रात जावं लागतं. सकाळी 9:30ला तुम्हाला एंट्री भेटते. 10 ते 12 पहिला पेपर असतो आणि मग दुपारी 2:30 वाजता परत एंट्री भेटते. 3 ते 5 दुसरा पेपर असतो.
त्यामुळं तुम्हाला इथं लक्षात ठेवा सगळ्यांनी की हा टाइम टेबल तुम्हाला आता फॉलो करायचा आहे. याच्यासाठी दुपारची जी झोप आहे ते आजपासूनच बंद करा, कारण मे महिन्यात अचानक झोप बंद नाही होणार. त्यामुळे आजपासूनच सवय लावा की दुपारची झोप मला झोपायचं नाहीये डे 1. मग आता 5वी ते 12वीची पुस्तकं वाचू का, तर मी सांगणार आहे हो, 100%. तुमच्याकडे आत्ता वेळ आहे. 8 दिवसांमध्ये ही 4 पुस्तकं संपवून टाका 5वी ते 12वीची. 8 दिवस खूप झाले पोरांना, खूप झाले. स्टेट बोर्ड, स्टेट बोर्ड. हिस्ट्री, जॉग्रफी, जनरल सायन्स. अर्थशास्त्राचं तर फक्त 11वी आणि 12वीचं पुस्तक हेच संपवायचं तुम्हाला फक्त. नॅशनल इन्कम वरती आतापर्यंत एमपीएससीने जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तेवढे सगळे प्रश्न 11वी-12वी मधलेत. स्टेट बोर्ड खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी रिकमेंड करेल की सर्वांनी आजपासून येत्या 8 दिवसांमध्ये स्टेट बोर्ड सगळं संपवून टाका. जमेल? जमेल? तर वर्किंग पर्सनलला हे 8 दिवसात संपेल का? 100%. मी जरा वर्किंग पर्सनलच्या शेड्यूल बद्दल पण बोलेल जेव्हा मी आता शेड्यूल टाइम टेबल वरती जाईल, तेव्हा वर्किंग पर्सनच्या शेड्यूल बद्दल पण बोलेल. योगेश, न्यूजपेपर वाचला पाहिजे का? तर माझं उत्तर आहे स्पष्ट हो. त्याच्यासाठी दिवसा किमान 1 तास द्या. बाकी अजून 1 तास हा तुम्ही जर मॅगझिन बरोबर घालवला तर साधारणतः 80 पानांची मॅगझिन असते. तुम्ही 1 तासामध्ये 8 पानं जरी वाचले तरी 10 दिवसांमध्ये तुमचं एक मॅगझिन संपेल. मग याचा अर्थ असा आहे की उरलेली 10 आणि 10 दिवस, म्हणजे समजा आता तुम्ही नोव्हेंबर महिन्याचं मॅगझिन संपवलं तर ऑफकोर्स मग आता इथे ऑक्टोबर आणि सप्टेंबर पण कंप्लीट करून घ्या. पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही डिसेंबरचं मॅगझिन संपवाल त्यावेळेला ऑगस्ट आणि जुलै पण संपवा. असं करून तुमचं साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये वर्षभराचे तुमचे सगळेच्या सगळे करंट अफेअर्स कंप्लीट होऊन जातील. करंट अफेअर्सच्या वेगळ्या नोट्स काढू नका, तेवढा वेळ भेटणार नाहीये. बेसिक 1 तास करंट अफेअर्स समजायला द्या आणि मग जेव्हा तुम्ही मॅगझिन वाचाल तेव्हा मॅगझिनशी त्याला रिलेट करा. तुमचा करंट अफेअर्स जर तुम्हाला 1 वर्षाचं कंप्लीट करायचं असेल तर दिस इज शुड बी वन गो प्रोसेस. कोणता न्यूजपेपर प्रेफर करू? तर कॅन आय गेट दीज बुक्स? येस शीतल, गुगल करा, एव्हरीथिंग इज अवेलेबल. स्टेट बोर्ड 5वी ते 10वीची पुस्तकं गुगल करा, अवेलेबल आहे. कोणता न्यूजपेपर वाच. सुरुवातीला 8 दिवस जर तुमचं मराठी चांगलं असेल तर लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचू शकता आहात. तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर इंडियन एक्सप्रेस हा बेस्ट पेपर आहे. ठीक आहे, ठीक आहे. पण ह्याच्यात जास्त वेळ इन्व्हेस्ट करू नका. फोकस ऑन मॅगझिन ओनली. साधारण 1-1.5 तास तुम्ही सध्या करंट अफेअर्सला द्याल, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आता किती तास अभ्यास करू हा खूप बेसिक प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो. त्याला वर्कलोड डिवायडेड बाय डेज हे छान उत्तर आहे की मला सगळे विषय कंप्लीट करायचे म्हणजे माझा वर्कलोड डिवायडेड बाय माझ्या हातात असणारे दिवस. मी आज एक मात्र नक्की सांगू शकतो
की तुम्हाला दिवसाला किमान 7 ते 8 तास तरी देता आले पाहिजे, कारण तेवढं रिक्वायर्ड आहे प्रिलिम्सच्या अभ्यासासाठी तुमच्याकडनं. आणि हा क्वालिटी टाइम असला पाहिजे. उगच बसतात येत आणि काहीतरी झोलम झालं वाचतात येत, तसं करून नाही चालणार. मी तुम्हाला जसं आधीच पहिल्या दुसऱ्या स्लाइड मध्ये सांगितलं की दिस इज युअर फर्स्ट लव्ह. ओके नाही, तो मी सांगेन की जरा तुम्ही याला क्वालिटी वेळ स्पेअर करा. न्यूजपेपर अँड मॅगझिन फॉर एमपीएससी प्रिपरेशन, व्हॉट टॉपिक शुड वी फोकस मोर ऑन. हो, करंट अफेअर्सचं वेगळ्यानं लेक्चर होणार आहे ऋषिकेश. त्याच्यात करंट अफेअर्सला वेगळ्यानं काय करायचं हे सर नक्कीच सांगतील. ठीक आहे. लेक्चर टाइम टेबल, आता हा खूपच बेसिक प्रश्न असतो. तर तुमचं ऍप तुमच्याकडे असेल बघा, तुम्ही ऍपमध्ये गेलात, तुमची बॅच आहे आक्रोश. हे बघा, इथे माझं लेक्चर चाललेलं आहे. तुम्ही व्ह्यू मोर क्लासेसमध्ये गेलात, इथे मोर मध्ये गेलात, नोटिसेस मध्ये गेलात, लेक्चर प्लॅनर मध्ये गेलात, नोट्स मध्ये गेलात, तर तुम्हाला सर्व विषयांचं प्लॅनर तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे आमच्या टीमने. हे बघा, पॉलिटीमध्ये गेलात तर पॉलिटी कधी केव्हा होणार आहे लगेच सगळं तुम्हाला भेटेल. सगळं, एव्हरीथिंग इज गिवन, एव्हरीथिंग. तुम्हाला कुठं दुसरीकडे जाण्याची गरज नाही. ठीक आहे. हा, तर ई बुक अवेलेबल आहेत का? हो आहेत ना, भरपूर ई बुक अवेलेबल आहेत. तर मग किती तास अभ्यास करू याचं वर्कलोड डिवायडेड बाय युअर डेज, हे स्पष्ट उत्तर आहे. आणि किमान, हे दिस इज किमान, कमालचं लिमिट नाहीये, हे किमान 7 ते 8 तास तरी तुम्हाला द्यायचे आहेत. हाऊ टू मेक नोट्स. दोस्तांनो, या जर्नीमध्ये हे जे मी तुम्हाला 7 विषय सांगितले, मी तुम्हाला रिकमेंड करेल की दिवसाला 1 तास जास्तीचा द्या, पण शिकवून झालेल्या गोष्टीच्या नोट्स काढा. माझ्या विषयाचा तरी लागणारच आहेत, स्पष्ट सांगतो. का ते सांगतो, साधारणतः 600 पानाचं बुक आहे, 7 विषय, 9 7 42, 6000 4200 पानं. जर मी तुम्हाला म्हटलो की एप्रिल आणि मे मध्ये 2 महिन्यात तुम्ही 4200 पानं रिवाइज करा, होतील का? प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. पण हेच जर तुम्ही तुमच्या A4 साईज स्वतःचे 200 पानांचे नोट्स काढले, इंटू 7 विषय, 7 दुनी 14, 1400 टोटल पेजेस तुम्ही स्वतः लिहिलेले आहेत. आता 2 महिन्यात वाचून होतील का? बोलूया शीतल आपण त्या विषयावरती, जरा थोडं टाइम टेबल कडे जाऊ तेव्हा बोलू. वेळ कसा चोरायचा. आय नो वर्किंग पर्सन साठी हे डिफिकल्ट आहे, पण ते कसं करायचं ते मी सांगतो समजून. तो डे 1 ला सांगतो तुम्हाला की प्लीज तुम्ही सगळ्यांनी नोट्स बनवण्याकडे लक्ष द्या. इथं वेळ लागेल, पण दीर्घावधीत खूप प्रगती होईल. समजतंय? वेळ लागेल पण दीर्घावधीत प्रगती होईल. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याच्यात त्यांना तुम्हाला प्रोफेशनल अप्रोच फॉलो करणं गरजेचं आहे. इथे आय नो काही होम मेकर्स आहेत, मी हाऊसवाईफ कधीच महिलांना म्हणत नाही, ते म्हणणं चुकीचं आहे. दे ऑल आर होम मेकर्स, त्या घर बनवतात आणि त्यांच्यामुळे माझ्यासारखा जो कोणी पुरुष आहे तो इझिली ते त्याचं स्वतःचं काम पण बघू शकतोय. ऑफकोर्स मला सुद्धा, मला बॅकअप देणारी माझी आई
आधी, आणि आता माझी वाईफ ती मला बॅकअप देते. दॅट्स वाय मी इथे खुल्यापणानं शिकवू शकतोय. तर महिलांना मी हाऊसवाईफ कधीच म्हणत नाही. दे ऑल आर होम मेकर्स. आणि काही इथे प्रोफेशनल्स असतील, तर तुम्ही वर्किंग मध्ये जसा वेळ देतात ना तसाच इथे द्यायचा आहे. उदाहरणार्थ शीतलताईने मला विचारलं की सर, आय विल नॉट गेट 7 to 8 hours. Suppose that she is a homemaker and also working professional. त्या एक गृहिणी आहेत आणि त्या स्वतः एक वर्किंग प्रोफेशनल पण आहेत, असं 2 मिनिटासाठी समजूया. आता मला सांगा की जर तुमच्या घरी अचानक 8 पाहुणे आले, एस्पेशली गर्ल्सला माझा प्रश्न आहे हा. आता समजा तुमच्या घरी 8 पाहुणे आले. मी होम मेकर्सला प्रश्न विचारतोय हा. की तुमच्या घरी 8 पाहुणे आले आणि त्यांना पुढल्या 1 तासात जायचंय, तर तुम्ही त्यांना असं म्हणाल का की नाही नाही नाही, मी वर्किंग प्रोफेशनल आहे आणि मी हाऊसवाईफ पण आहे, मला काही एवढं पटापट जमणार नाही. मी काय कराल? सोपा रस्ता सापडावा. आज तर स्विगी, झोमॅटो आहे. पण दुसरा आय एम सॉरी, दुसरा अजून सोपा रस्ता, तो म्हणजे तुम्ही खिचडीचा कुकर लावून टाका. रेखाताई म्हणतात सर मी आहे. बरोबर का रेखाताई? या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसा रस्ता सापडवला? इकडे प्रोफेशनल्स वरती येऊया. तुमच्या बॉसने जर तुम्हाला सांगितलं की मला आज ईओडी पर्यंत, एंड ऑफ द डे पर्यंत 4 दिवसांचा प्रोजेक्ट रेडी पाहिजे, तुमच्याकडे 6 तास जरी असतील तरी तुम्ही 6 तासात 4 दिवसांचं काम करतात. बरोबर का रे प्रोफेशनल्स? वरती कोणीतरी योगेश होते हा बघा. आय एम टू 6 PM वर्किंग आहे, 7 PM to 11 PM क्वालिटी टाइम मिळतो. व्हेरी गुड. योगेश, तुम्ही हे करतात ना? तुमच्या बॉसने जर सांगितलं एवढी पर्यंत मला पाहिजे, तर 4 दिवसांचं काम 6 तासात देतात ना? मग सेम प्रोफेशनल अप्रोच आजपासून तुमच्या या परीक्षेसाठी तुम्ही फॉलो करायचा आहे. कसा? चला त्याच्याकडे जातो. यात सर्वात पहिल्यांदा गृहिणी, वर्किंग प्रोफेशनल्स आणि विद्यार्थी सुद्धा सर्वांनी हे वाक्य लक्षात ठेवा. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. तुम्ही जर प्लॅन करायला फेल झालात तर तुम्ही फेल व्हायचाच प्लॅन बनवलेला आहे. सो मेक युअर प्लॅन. वरती मला कोणतरी प्रश्न विचारला, सर लेक्चर टाइम टेबल सांगा. आय थिंक नेहा होते. तर सगळ्यांना लेक्चर टाइम टेबल अवेलेबल झालेलं आहे. त्या अकॉर्डिंग स्वतःचा प्लॅन बनवा. की सौरभ सरांचे लेक्चर ह्या दिवशी चालू होतात ना, ह्या दिवशी मी इकॉनॉमिक्स हाती घेईल. आता हे आधी चालू होते ना, ह्या दिवशी मी हे हाती घेईल. आता पहिले सध्या टाइम भेटलेला आहे ना, तर मी बेसिक रिडिंग कंप्लीट करून टाकेन. दोन्हीही गोष्टी तुम्हाला एका छताखाली मिळतात, दोन्हीही गोष्टी. तर त्यावेळेला तुम्ही तुमचा प्लॅन चॉकआउट करून घेतला पाहिजे. जर तुम्हाला माहिती की माझं हे टाइम टेबल आहे आणि जर मला हे करायचंय, तर तुम्ही त्यासाठी तयार राहिलंच पाहिजे. हेक्टिक एन्व्हायरमेंट आणि टाइम मॅनेजमेंट हे स्किल आणि मल्टीटास्किंग गच आहे. हो, ऑफकोर्स.
तर अभ्यासात माझा कोणता भाग राहतोय याला सगळ्यात पहिलं बघणं गरजेचं आहे, आणि तुमच्या स्टडीचे गोल हे डिसाईड करणं गरजेचं आहे की माझा शॉर्ट टर्म गोल मला डिसेंबर एंड पर्यंत हा टॉपिक संपवायचा आहे. उदाहरणार्थ एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी छोटासा टॉपिक आहे, त्याला डिसेंबर एंड पर्यंत संपवून टाकतो, म्हणजे माझ्याकडे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे 4 महिने राहतील, दणदणीत बाकीचे विषय माझे निपटून जातील. तर लॉंग टर्म गोल्स, आता पुढल्या 15 दिवसाचा प्लॅन झाला ना माझा, मग आता 1 महिन्याचा प्लॅन कसा असेल, 2 महिन्याचा कसा असेल, 3 महिन्याचा कसा असेल, तयार करा. तुम्हाला ह्याच्यानंच गोष्टी जमणार आहेत. सिलेबसला डिवाइड करा की जर प्रिलिम्सला चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान आहे ना, तर मग मी माझं काही असं टाइम टेबल तयार करेल की समजा 25 दिवस मी भारतीय अर्थव्यवस्थेला देईल, त्याच्यामध्ये डेली मी अर्थशास्त्राला 4 तास देतोय ना, त्यासोबत 1 तास करंट अफेअर्स, 1 तास बुद्धिमत्ता अंकगणित, सो दॅट माझा इथे सीसॅटचा पण अभ्यास होईल, एक करंट आणि इकॉनॉमिक्सचा पण अभ्यास होईल. बघा तुम्ही एका दिवशी 2-2 सब्जेक्ट, 3-3 सब्जेक्ट प्रिपेअर करतात आहेत. त्याच्या पुढचे 25 दिवस तुम्ही भूगोलाला द्याल, 25 दिवस नागरिकशास्त्र, 25 दिवस सामान्य विज्ञान, 25 दिवस तुमचा आधुनिक भारताचा इतिहास. 1, 2, 3, 4, 5, 25 हा 5 25 तास आहे. हा ते टाइम टेबल विषयानुसार तुमच्या गोष्टी, बुकलिस्टचा पण एक व्हिडिओ येईल, सगळं हाताखाली भेटणार आहे. ऋषिकेश, आज फक्त काय केलं पाहिजे याबद्दल मी बोलतोय. ठीक आहे ऋषिकेश, व्हॉट इज द सिलेबस अँड हाऊ शुड वी मॅनेज द टाइम, याबद्दल आज आपण ऋषिकेश बोलतोय. यात बघा पुढे, मला जरा एकच मिनिट द्या. माफ करा, काय म्हणतात ते तुम्ही रोशनी, 4 आवर्स इकॉनॉमीमध्ये नोट्स मेकिंग पण येईल का? तर हो रोशनी, येईल ते, त्याच्यामध्येच होईल. आणि ते रोशनी काय आहे, सवय लागण्याचा भाग आहे. रोशनी म्हणजे मी एक तुम्हाला विषयाचा भाग सांगतो. एखाद्या विषयात आपल्याला आवड तयार झाली ना, की त्या आवडीसाठी आपण काहीही करतो. उदाहरणार्थ, रोशनी, माझ्या बहिणीला शॉपिंग जबरदस्त आवडते. म्हणजे जर मी तिला म्हणालो की मला एक शर्ट, एक पॅन्ट आणि एक शूज घ्यायचा आहे आणि माझ्याकडे 1 तास आहे, तर ती अर्धा तास जायचा यायचा आणि अर्धा तास शॉपिंगचा बरोबर कॅल्क्युलेट करते आणि 1 तासात बरोबर बसवून देते. आय थिंक हे तंत्र जरा मुलींमध्ये जास्त असतं, मुलांमध्ये जरा थोडं हे समजून घ्यायला थोडा इश्यू असतो. ते दुकानं पाहिजे, मग तिथं जायचं, त्याच्यामुळे आम्ही मुलं शॉपिंगला पण जरा थोडं काचाकीच करतो. पण मुलींच्या बाबतीत हे तंत्र असतं बरोबर, की ते अर्धा तास दोघी जुळवून बरोबर सगळं त्यांना जमतं. तर सेम आहे हे. का? कारण तुम्हाला जसं शॉपिंग आवडतं असं मी तुम्हाला म्हणालो, बरोबर की नाही? तसंच जेव्हा तुम्हाला हा अभ्यास आवडायला लागेल तेव्हा हे सगळं आपोआप होईल. समजतंय? आपोआप होईल. त्याच्यासाठी खूप काही मोठी डील नाही लागणार आहे. 2 तासात लेक्चर झालं
की त्याच्या पुढल्या 1-1.5 तासामध्ये नोट्स काढून मोकळे. इनफॅक्ट तुम्ही म्हणाल सर तुम्ही 4 तास सांगितलं तर आमच्या 3.5 पावणे 4 तासातच होतंय. वरचे 15 मिनिटं मजा करायला आम्हाला. ठीक आहे. तर साधारणतः चालू घडामोडींसाठी 12 महिन्याचे मॅगझिन बुद्धिमत्ता अंकगणितासाठी वेगळा टाइम, असं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आणि साधारणतः बघा आता तुमच्याकडे 5 महिने आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. आजपासून जर व्यवस्थित धरायचं ठरलं तर साधारणतः तुम्हाला 3-5-15 150 दिवस आहे. मी तर तुम्हाला टाइम टेबल 125 दिवसांचं दिलं. 1 महिना तुमच्याकडे स्पेअर उरतोय जर तुम्ही ह्या टाइम टेबल अकॉर्डिंग केलात तर. ठीक आहे. आता पुढे मित्रांनो, माझ्या 15 वर्षांचा एक्सपिरियन्स, मी स्वतः या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला 2010 मध्ये सुरुवात केलेली होती. तर 2010 ते आज 2025 माझ्या स्वतःच्या 15 वर्षांच्या एक्सपिरियन्सने तुम्हाला हे पेज सगळ्यात महत्वाचं आजच्या लेक्चरचं असं सांगेन. सर्वात पहिले स्वतःला शांत ठेवा. ही प्रोसेस स्वतःला शांत ठेवण्याची आहे. तुम्ही हा विचार करा की तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा का घेतली जाते. मी डेप्युटी कलेक्टर DYSP होतोय त्यासाठी ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू काय आहे, असा कधीतरी प्रश्न विचारा. त्याच्यात मला पळायला का नाही लावत आहे, त्याच्यामध्ये मला भालाफेक करायला का नाही लावत आहे, ह्याच्यात गोळा फेक करायला का नाही लावत आहे, ह्याच्यात स्प्रिंट का नाहीये, ह्याच्यात लॉंग जम्प का नाहीये, का सांगतात येत फक्त पूर्व कर, मुख्य कर, इंटरव्ह्यू कर. कारण इथं तुमची स्वतःची स्वतःबरोबर परीक्षा आहे. लक्षात घ्या. इथे अवेलेबल टाइम मध्ये तुम्ही हा चंक ऑफ सिलेबस कसा कंप्लीट करतात, परीक्षेला हवंय त्या माध्यमातून, ही जाणून घ्यायची स्पर्धा आहे. सर्वात पहिल्या मिनिटाला मी तुम्हाला बाबर आझम दाखवलेला होता. तर ह्याच्यासाठी की गेम समजून घ्या. मग यासाठी शांत राहणं खूप जास्त गरजेचं आहे, खूप जास्त. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक आदिवासी पाडा आहे आणि तिथे जर समजा लोकांना एखादं झाड पाडायचं असेल ना, तर ते झाड ते लोक कधीच कुऱ्हाडीने नव्हते तोडत. त्या झाडाच्या जवळ जायचे आणि त्या झाडाला असं घाण घाण बोलायचं, वाईट साईड बोलायचं. काही दिवसांनी ते झाड सुकायचं आणि मग एकदाच त्याच्यावर कुऱ्हाड मांडली की ते झाड खाली. हे निगेटिव्ह वेव्हजमुळे होतं. तुम्ही जर निगेटिव्ह वेव्हज मध्ये जाल तर सगळं निगेटिव्ह 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 निगेटिव्हच होणार आहे. मला म्हणायचंय की तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा, स्पेशली वर्किंग मेन अँड वुमेन. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा, तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जर निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहिलात तर तुमचेही हाल त्या झाडाप्रमाणे होईल. म्हणून दुसरा मुद्दा, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. जो कोणी व्यक्ती तुम्हाला वाटतोय ना की तो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जातोय, अशा व्यक्तीपासून 4 हात दूरच राहा. बाबा रे, तुझा माझा काही संबंध नाही, आल्यास तो काल्पनिक. दूर राहा अशा माणसापासून जो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ढकलतोय. हे बघा, परीक्षा अवघड आहे, पण एकदा पास झालात की किमान पुढच्या 2 जनरेशनचा फायदा आहे, बरोबर का? हा? असं दुसऱ्या कोणत्या जॉब मध्ये आहे का? नाहीये. दॅट्स वाय परीक्षा अवघड आहे ना. म्हणून जे लोक तुला नाही जमत आहे, तुझ्याकडनं नाही होणार, तू कसं काय करतो, हे असं बोलणारे असतील ना, त्यांच्यापासून 4 हात दूर राहा. म्हणायचं ठीक आहे बाबा, तू मोठ्या बापाचा, जय हिंद जय महाराष्ट्र, दूर राहा. तिसरा आणि खूप महत्वाचा पॉइंट तो म्हणजे स्वतःला वेळ द्या. त्याच्यात एक, रोज सकाळी 1 तास चाला किंवा योग करा. आणि हे करत असताना लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला वेळ देतात त्यावेळी. सेल्फ डेव्हलपमेंट होते तुमची. काल माझं काय चुकलं, काल मला जास्त वेळ का लागला, माझा काल योग्य अभ्यास का नाही झाला,
मग आज मी वेगळं काय करू शकतोय हे त्या स्वतःच्या 1 तासाच्या वेळात स्वतःला सांगा. दुसरा पॉइंट, जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीला वेळ द्या, आणि तो जगातला सर्वात महत्वाचा व्यक्ती तुम्ही आहात. जगात तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं कोणीच नाहीये, माहितीये का तुम्हाला? तुम्ही विचार करा ना, काही प्रॉब्लेम झाले तर तुमचा मित्र मैत्रीण, आई भाऊ काका मामा दादा हे चाचा नंतर येतील. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःलाच वेळ स्वतःला द्यायचा आहे. तर स्वतःला एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि एक चांगला ऑफिसर बनवण्यासाठी माझ्याकडे ऑफिसर लाईक क्वालिटीज OLQ कशा येतील यासाठी स्वतःला वेळ द्या. आणि सर्वात शेवटचं ते म्हणजे बाहेरची इंजेक्शन घेणं बंद करा. स्वतःत ऊर्जा तयार करा की मला अभ्यास का करायचा आहे, माझ्या आई वडिलांचे कष्ट, मला माझं बनवायचं चांगलं फ्युचर, मला स्वतःकडनं असणाऱ्या अपेक्षा, माझ्या आई वडिलांनी माझ्याकडनं ठेवलेल्या अपेक्षा, या सगळ्या डोळ्याच्या समोर आल्यानंतर अभ्यास आपोआप होतो. आपोआप होतो. त्यासाठी खूप काही वेगळं करावं नाही लागत. पण त्यासाठी हे सगळं समजून घ्यावं लागतं की अरे, माझ्या आई वडिलांची केस आता पांढरी होतात आहेत बरं का. आईला आधीसारखं काम होत नाहीये. वडिलांच्या पाठीमागे खूप सारे टेन्शन्स वाढलेत. मी पण मोठा झालेलो आहे. हे जेव्हा तुम्हाला स्वतःला स्वतःचं कळायला लागेल ना, तेव्हा तुम्हाला बाहेरचे इंजेक्शन घ्यायची गरजच नाही पडणार. स्वतःतली ऊर्जा स्वतःच तुम्हाला कामाला लावेल. आणि बघा मग त्यानंतर झालेला जो अभ्यास आहे ना, तो जबरदस्त असतो. जबरदस्त असतो. त्यामुळं मित्रांनो बघा, हे करा. हे याच्यानं तुम्हाला 100% फायदाच होणार आहे. आता तुमच्याकडे काही समस्या असतील, काही गोष्टी विचारायच्या असतील तर टाइम इज युअर्स. वेळ पूर्णपणे तुमचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर इकडे देणं अलाउड नाहीये रेखाताई. फिजिक्स वाल्याच्या पॉलिसीमध्ये नाही येते. कॉन्टॅक्ट नंबर नाही देता येत. दिवसात किती विषय घेतले पाहिजे? 1 किंवा 2 योगेश, त्यापेक्षा जास्त नाही. शेवटी जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा 2-2, 3-3, 2-2, 3-3. पण आता सुरुवातीला जास्तीत जास्त 1-2, 1-2 असं. सुरुवात 2-2, 3-3 विषयांनी करू नका, अवघड होतं. आणि रेफरन्स लिमिटेड कसे ठेवायचे हे बघा. जर तुम्ही आता आपल्याकडे फिजिक्सवाला मध्ये क्लास लावलाय, तर आम्ही समजा, माझ्यासाठी तुम्ही म्हणत असाल तर मी इकॉनॉमिक्सला म्हणतो की माझे क्लासेस व्यवस्थित करा. क्लास झाला की PWचे बुक तुमच्याकडे असतील, त्यातनं तुमच्या नोट्स प्रिपेअर करा. संपला विषय. संपला विषय. याच्यापेक्षा जास्त काही करू नका. दिस इज लिमिटिंग युअर सेल्फ. एक पुस्तक 10 वेळा वाचा, रॅदर दॅन 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा. सर्वच विषयासाठी हे जरी फॉलो केलं तरी सोन्याहून पिवळं आहे. योगेश, ऑल क्लिअर. थँक्यू सो मच. ऑलवेज वेलकम नेहा. डेली क्लासेसचं स्केड्यूल कधी अनाऊन्स होणार? मी ते सांगितलं ना तुम्हाला आशुतोष, की तुम्ही तुमच्या ऍपमध्ये जा. आशुतोष, तुमच्या ऍपमध्ये तुम्ही गेलात की तुमच्या बॅचवरती जा. हे बघा, आता असं माझं लेक्चर चालू आहे आशुतोष. हा, इथे ऑल क्लासेसवर क्लिक करा. ऑल क्लासेसवर क्लिक केल्यानंतर मोर वरती क्लिक करा.
नोटिसेस वरती क्लिक करा, ऑल कॉन्टेंट वरती माफ करा, लेक्चर प्लॅनर वरती क्लिक करा, नोट्स वरती क्लिक करा. तुमच्या सगळ्या विषयांचे सगळे प्लॅनर तुम्हाला डे 1 ला आम्ही देऊन ठेवलेले आहेत आशुतोष. डे 1 ला आम्ही देऊन ठेवलेलं तुम्हाला. आता 0 पासून पण आपण स्टार्ट केलं तरी वी कॅन गो देअर ऑफकोर्स. साक्षी, मार्क माय वर्ड्स, मी एका वर्षात सिलेक्शन झालेले विद्यार्थी पण पाहिलेले आहेत. पण मग तुम्हाला त्याच्यासाठी कष्ट अपार घ्यावे लागणार आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही येड्यागाबाळ्याची एक्झामिनेशन नाही. ही ज्यांना अपार कष्ट घेतले आणि स्मार्ट वर्क केला त्याला ह्याच्यात 100% यश भेटणारच आहे. पीडब्ल्यूच्या ई बुक्स अवेलेबल होतील ना? रिव्हिजन ई बुक्स अवेलेबल होतील. सध्या तुम्हाला हवे असतील तर मग फिजिकल बुक्स तुम्ही घेऊ शकता. त्यात ई बुक्स शेवटी अवेलेबल होतात. योगेश, रिव्हिजन बुकलेट म्हणतो आम्ही त्याला. माझा विषय संपला की रिव्हिजन बुकलेट येणार तुम्हाला. हा, लेक्चर नंतर मात्र डीपीपी भेटते तुम्हाला. लेक्चर झालं की 48 आवर्स मध्ये डीपीपी भेटते. म्हणजे मी जे काही शिकवलं ते सगळं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एकंदरीत टाईप करून विषयाच्या नोट्स ऍड करून क्वेश्चन सकट तुम्हाला भेटणार. हे होतं पीडब्ल्यू कडनं. योगेश, चला अजून काही? थँक्यू ऋषिकेश, थँक्यू. हा चल, रेकॉर्डेड लेक्चर्सला व्ह्यूचं लिमिट आहे का? 100% नाही. असलं काही नाही आपल्याकडे. वाटेल तेवढ्या वेळेला बघा. तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, आपण हा कोर्स बघा. तुम्ही स्वतः पण बघू शकता की खूप कमी पैशामध्ये तुम्हाला हा कोर्स भेटलेला आहे. तुमचे मित्रमैत्रीण जे एमपीएससीचा अभ्यास करत असतील त्यांना सुद्धा हे नक्की कळवा की आपला हा असा कोर्स आक्रोश सुरू झालेला आहे जो 2026च्या पूर्व परीक्षेचा अभ्यास तुमच्याकडनं करून घेईल. ज्याच्यात क्वांटिटी क्वालिटी सगळं एका छताखाली मिळेल. तुमच्या देखील मित्रमैत्रिणींना हे नक्की सांगा ना. आपल्या कोर्सची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदाच होईल. आपल्याला जे चांगलं कळालेलं आहे ते इतरांना सांगणं हे अगदी योग्य आणि चांगलं काम असतं. तुम्हाला आमच्यावरती जर तिथे कॉन्फिडन्स वाटत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील याबाबत माहिती द्या आणि त्यांना नक्की कळवा की बघा अशा प्रकारे ह्या गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला आवडत असतील तर या नक्की. ओके, तर आता तुम्हाला सगळ्यांना करण्याचं होमवर्कचं काम आहे, त्याच्याबद्दल मी बोलतो आणि मग मी पुढे जातो. जसं मी होमवर्कमध्ये तुम्हाला म्हणालो की तुम्हाला स्टेट बोर्ड कंप्लीट करायचंय 5वी ते 12वी येत्या 7 days मध्ये, लक्षात ठेवा. आणि 11वी 12वी माझ्या विषयासाठी तुम्हाला कंप्लीट करायचंय, दॅट इज इकॉनॉमिक्स. होईल? 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 थँक्यू योगेश, रेखा, अजय, थँक्यू ऑल. Done. It should be a homework for you all. So do it. Do it very properly. All the very best to you all guys. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा या प्रवासामध्ये.
आपण सोबत आहोत. तुम्ही हा प्रवास 1 वर्षभरामध्ये साधारणतः पूर्ण कराल. लक्षात घ्या, यात तुमच्या आई वडिलांना तुम्ही पास झाल्यानंतर जेवढा आनंद होत नाही ना, तेवढा आम्हाला होतो. कारण हा आनंद आपण दोघांनी सोबत सेलिब्रेट करायचा आहे. कारण हा प्रवास आपण दोघांनी सोबत केलेला आहे. त्यामुळं या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझी इच्छा आहे की तुमच्या सर्वांचा हा प्रवास हा तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेणारा असावा, अल्टिमेट गोल देणारा असावा. ठीक आहे. तर सगळ्यांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. मी आता इथे थांबतो. सगळ्यांनी काळजी घ्या. काही शंका असेल तर येस, आय एम देअर टू हेल्प यू. ऑलवेज आय विल हेल्प यू. मी इथे थांबतोय मग आता. काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद.